मुंबई पालिका निवडणुकीत मराठी शक्तींनी एकत्र लढावं, मोर्चानंतर चांगलं वातावरण निर्माण होईल असं वक्तव्य केलं संजय राऊत यांनी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे युतीवर राऊतांनी एक सूचक विधान केलंय। आम्ही दोन्ही पक्षाचे नेते भेटणं टाळायचो, आता मात्र भेटू लागलोय असं सूचक विधान खासदार संजय राऊतांनी केलं। पूर्वी एक काळ असा होता की हे सगळे लोक एकमेकांना भेटत नव्हते, भेटण्याचं टाळत होते, किंबहुना रस्तेही समोर दिसल्यावर बदलत होते। आता एकत्र भेटतात, एका टेबलावर चहा पितात। या सर्व मराठी शक्ती आहेत या विखुरल्या जाव्यात अशी भारतीय जनता पक्षाने खास करून अमित शहांची भूमिका आहे आणि आपण त्या भूमिकेला छेद देण्यासाठी एकत्र येऊन या निवडणुका लढाव्यात ही आम्ही भूमिका अनेकदा जाहीर केली आहे। राज ठाकरे यांनी सुद्धा जाहीर केली आहे। आता उद्याचा मोर्चा आटपल्यावर एक चांगलं वातावरण निर्माण होईल या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसांच्या मनामध्ये, आणि त्यातून आम्हाला खात्री आहे की नक्कीच चांगलं घडेल। मराठी कंपल्सरी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलंच जात नाही। 10वी पर्यंत कंपल्सरी झालेल्या ऍक्टने आणि नवीन शैक्षणिक धोरण जे मी शिक्षण मंत्री असताना ठरवलं गेलं त्याच्यामध्ये 12वी पर्यंत सुद्धा मराठी भाषा कंपल्सरी आहे। लवकरच त्याच्या संदर्भातला आवश्यक तो ऍक्ट अमेंड होईल, त्याच्यामुळे 12वी पर्यंत कंपल्सरी मराठी शिकायलाच लागेल। त्याच्यामुळे मराठीवर अन्याय होतो असं म्हणणं साफ चुकीचं आहे। मराठी भाषेसाठी जे जे केलं ते तुम्ही का नाही करू शकला? तुम्ही मराठीच्या नावावर राज्य केलं, तुमचं राजकारणच मराठीच्या नावावर चालतं। मराठी मनुष्य मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना। त्यांच्या बाजूने तुम्ही नाही उभं राहिला, त्याला एकनाथ शिंदे यायला लागले शेवटी उभं राहायला। मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, त्या मातृभाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे ह्या विचाराचा मी कार्यकर्ता आहे। तुम्ही पाहिलं असेल 1-2 दिवसापूर्वी माझी रेल्वेची मीटिंगमध्ये सुद्धा मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं ये हमारे महाराष्ट्र में जब आपकी मीटिंग हो रही तो इधर मराठी बोलना चाहिए। शेवट मराठी ही आपली मातृभाषा आहे, त्या मातृभाषेला प्राधान्य दिलंच पाहिजे। शेवट राज ठाकरेंचा आणि उद्धव साहेबांचा एकच अजेंडा आहे, मराठी हा अजेंडा आहे। त्या अजेंड्याने त्या झेंड्याखाली एकत्र आली पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। संजय राऊत यांच्या बुद्धिमत्तेची चाचणी इयत्ता 3रीत करावी लागेल। हा अहवालच मुळे आला उद्धवजींच्या काळामध्ये। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्या कारवाईची सुरुवात राज्यामधली उद्धवजी मुख्यमंत्री असताना झाली आणि त्यामुळे उद्धवजी आता पळ काढू शकत नाही। संजय राऊत त्यांना पडद्याआड टाकण्याचा किती प्रयत्न केला तरी ते पडद्याआड जाऊ शकत नाही। आताच्या सरकारने मात्र 5वी, 6वी, 7वीच्या हिंदी भाषेची म्हणजे 3री भाषा म्हणून ती सक्ती काढून ती पर्यायी केली। याचं उत्तर संजय राऊत देऊ शकतील का? नाहीतर त्यांना मी ट्युशन द्यायला तयार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।